नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। गावगाडा ते मराठवाडा, राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र, नात्याचा अनुबंध ते कोकण, न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ, समस्या असो की अडचण, उत्साह असो की आनंदाचा क्षण, क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी। आमरण उपोषण म्हणून तुमचा विषय आहे, तर नेमकं काय प्रश्न आहे किंवा का तुम्ही हे आमरण उपोषण करताय? माझी फसवणूक केलेली आहे, विश्वास पावती बनवून माझी फसवणूक केलेली आहे। प्लॉट खरेदी संदर्भात फसवणूक झाली, प्लॉट खरेदी केला माझ्याकडून आणि प्लॉट खरेदी करून त्यांच्याकडून पुन्हा माझ्याकडूनच रिटर्न पैसे घेऊन पुन्हा मला हे नाही केलं, डबल माझ्या विरोधात तक्रार दाखल केली त्यांच्या। त्याप्रमाणे नेमकं प्रकरण कसं आहे तुमचं, नेमकं काय घडलं हे तुमच्या सोबत, जे तुमच्यावर आज अन्याय झाला, आज तुम्ही आमरण उपोषण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर करताय, शासन दरबारी हे आमरण उपोषण करताय, नेमकं काय प्रकार आहे? मी प्लॉट खरेदी केला चंद्रकांत रघुनाथ मोरे यांच्याकडून आणि मला धोंडीराम चव्हाण यांनी मला मी त्यांना दिला होता प्लॉट, किंवा ही प्लॉट खरेदी 50 लाखाचा आहे। पण धोंडीराम चव्हाणला चंद्रकांतने सांगितलं की बापू घाडगे यांचे पैसे वापस देऊन टाका। तर माझ्याकडे धोंडीराम चव्हाण आले की हे पैसे तुमचे घ्या आणि मला ही प्लॉट घ्यायचा आहे। तर मी मला त्यांनी पैसे दिले, मी त्यांच्याकडून विश्वास पावती म्हणून एक बनवून घेतले, रेकॉर्डला विश्वास पावती बनवून घेतली किंवा माझा त्या प्लॉट संदर्भात कुठला व्यवहार राहिला नाही, माझे मला पैसे रिटर्न दिलेले आहेत। और एक व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेतली मी त्या संदर्भात, किंवा आमचा संबंध या प्लॉटचा संपलेला आहे। तुमच्याकडे जे तुम्ही 50 लाख रुपयाचा जो व्यवहार केला एक प्लॉट घेण्यासाठी, तुम्ही त्यांना 50 लाख रुपये दिले, या संदर्भातले काही कागदोपत्री पुरावे आहेत ना? बॉन्डवर आम्ही नोटरी वगैरे करून घेतलेली सगळं आहे, त्याच्याकडून नोटरी वगैरे करून घेतलेली आहे, सगळे पुरावे आमच्याकडे 50 लाख दिलेले आहेत। त्यांचं काय म्हणणं आहे, म्हणजे ते प्लॉट ते देत नाहीत का, नेमकं काय अडचण? नाही, प्लॉटचा विषय सोडून द्या, प्लॉट संदर्भात मला धोंडीराम चव्हाण माझ्या विरोधातच खोटी तक्रार केली, त्यांना पैसे रिटर्न वापस देऊन सुद्धा की तुम्ही माझी फसवणूक केली आणि ही करून। त्या अंबेजोगाई पोलीस स्टेशन मध्ये API कांबळे म्हणून आहेत, ती मला सतत म्हणाली कुठं मोक्यामध्ये टाकू, कलम 12 मध्ये टाकू, कुठं 120B मध्ये टाकू, ह्या गोष्टीवर मला दबाव टाकू मी मानसिक परेशानीमध्ये लोड मध्ये आलेलो आहे। आज मला आत्मदहनची वेळ आलेली आहे या गोष्टीवर, आणि प्रशासन आज बी 3 दिवस झालं मी बसून आहे, तर प्रशासन कुठल्याही ही करत नाही, थक्क बसले प्रशासन। त्याने मला आज न्याय नाही दिला तर मी उद्या आत्मदहन करणार आहे प्रशासन। हे या ठिकाणी जे तुम्ही आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे, तर हा आमरण उपोषणाचा मार्ग या ठिकाणी तुमची जी काही व्यवहारामध्ये फसवणूक झालेली, तर त्या संदर्भात तुम्ही काही पोलीस स्टेशनला, तुमच्या स्थानिक पोलीस ठाणे या ठिकाणी काही तक्रार दिलेली आहे ना? मी त्यांनी मला माझ्या विरोधात तक्रार दिली, मला त्या पोलीसवाल्यांनी मला बोलून घेतलं तुमच्याकडे कागद का आहे का, तर त्या गोष्टी माझ्याकडे कागद आहेत, तर मग ती तुम्हाला माझं कागद बघायचे सोडून नाही म्हणले तुम्ही पैसे घेतलेले आहेत, मी असं करण 120 टाकन, कुठं कलम 12 मध्ये मोक्या टाकन, सेकंड मोका, असं तसं मला प्रेशर देऊन मला अडकवायचा प्रयत्न करत आहे। माझे कागद कुठल्याही प्रकार बघितले नाहीत बहिणी, तर मी स्वतः SP साहेबाकडे येऊन निवेदन दिलं मी, आणि अपर जिल्हाधिकारी यांना सगळ्याला निवेदन देऊन माझ्या उपोषणाला 15 तारखेपासून बसलेलो आहे, 14 तारखेपासून। आता पुढची तुमची जी काही मागणी आहेत, हे जे काही तुमचा व्यावहारिक वाद आहे, तर तो हा जर मिटला नाही येणाऱ्या काही कार्यकाळामध्ये, तर प्रशासन दरबारी याकडून तुम्हाला काय अपेक्षा किंवा तुम्हाला न्याय कसा मिळेल, याच्यासाठी तुम्ही पुढची दिशा काय असणार आहे? आता माझी दिशा तर मला तर एकच पर्याय, आत्मदहन करणे किंवा औषध पिऊन तिथं त्यांच्या समोर हे करून घेणे, कारण की मला पर्याय राहिला नाही, किंवा माझा ते प्लॉट बी गेला, माझे 50 लाख गेले, पुन्हा माझ्या विरोधात तक्रार आलेली आहे, दोन्हीकडून मी गाळात फसलेलो आहे, त्याच्याने मला पर्याय कुठंच राहिला नाही, मला एकदम मरण्याच्या मध्ये मी आलेलो आहे। त्याच्याने तुम्ही मला न्याय द्यावा न्यूज नाही, एवढं मी तुम्हाला विनंती करतो। हे होते बापू श्रावण घाडगे अंबेजोगाई, तर यांचा जो काही परस्पर जो काही वाद आहे, प्लॉटिंग खरेदीच्या वादातून, आणि एका ग्रस्ताकडून एक त्यांचा प्लॉट खरेदी करण्यासाठी 50 लाख रुपये कॅश स्वरूपामध्ये दिले, त्याच्या संदर्भात एक तिसरा व्यक्ती जो आहे, तर तो त्याने हा प्लॉट मला घ्यायचा आहे, माझ्याकडे मी तुला हे 50 लाख रुपये परत देतो अशा स्वरूपामध्ये सांगितले। ह्या सदरील घाडगे या व्यक्तींनी त्या तिसऱ्या व्यक्तीला हे त्यांचे पैसे परत दिले, आणि परत त्या तिसऱ्या व्यक्तीने की हे माझे पैसे जे आहेत तर ते आता मला प्लॉट घ्यायचा नाही,
तर माझे पैसे परत दे आणि विशेष व्याजासह पैसे परत दे असं म्हणत त्यांनी 62 लाख रुपये त्यांना सदरील तिसऱ्या व्यक्तीला परत केले आणि त्याच्यातून तिसऱ्या व्यक्तीने हे पैसे परत केल्यानंतर ह्या घाडगे यांच्या विरोधात म्हणजे ज्यांनी हे पैसे परत दिले त्यांच्याच विरोधात की माझे पैसे यांनी परत दिले नाही अशी खोटी तक्रार दाखल करून या ठिकाणी हा विषय किंवा हा जो काही वाद आहे तर तो सुरू झालेला आहे आणि हेच पैसे त्यांचे परत मिळावेत किंवा त्यांना प्लॉट मिळावा असे ह्या मुद्द्याला घेऊन ह्या प्रश्नाला घेऊन हे घाडगे जे आहेत तर ते या ठिकाणी शासन दरबारी आमरण उपोषण करतायत आणि त्यांनी उद्या आत्मदहन करेल असंही इशारा प्रशासनाला दिलेला आहे. प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.